रमजान ईदच्या उत्साह सुरू असतानाच बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात हृदयद्वारक घटना घडली। जनुना तलाव परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या 18 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला। सुमारे 5 तासांच्या शोध मोहिमेनंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। या घटनेनंतर तलाव परिसरातील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। मोहम्मद अरसलान अब्दुल नईम खाटिक असं मृतक तरुणाचे नाव आहे। घटनेची माहिती मिळताच रुखमाई आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनचे संजय खंडेराव यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत बोटीच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं। तलावातील गाळ आणि अडथळ्यांमुळे शोध कार्य कठीण झालं होतं। मात्र सुमारे 5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर सायंकाळी उशिरा अरसलनाचा मृतदेह गाळात अडकलेल्या अवस्थेत आढळून आला। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे। या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे। सध्या तलावाचे सौंदर्यीकरणाचे काम सुरू असतानाही नागरिक आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात इथं येत असल्याचं दिसून येत आहे। जनुना ग्रामपंचायत सदस्य अमोल गिंदाप्पा गोरे यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की काम पूर्ण होईपर्यंत तलाव परिसरात पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात यावा, तसेच सुरक्षारक्षक नेमणे आणि धोक्याचे इशारे देणारे फलक लावणे आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं। घटनेची माहिती पसरताच तलाव परिसरात मोठी गर्दी झाली होती। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला। ईदच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण खामगाव शहरावर शोककळा पसरली आहे। आज 4 वाजता दरम्यान मला एक कॉल आला की जनुना तलावामध्ये कोणीतरी पोहताना बुडून मृत पावलाय म्हणून। तसंच मला कॉल आल्यानंतर मी सरळ माझ्या टीमला कॉल केला आणि माझी टीम इथं पोहोचली जनुना तलावावरती। इथं आल्यानंतर पाहिलं की खूप सारी पब्लिक होती इथं आणि आमची टीम पूर्ण बोट तयार करून आम्ही त्याला शोधायला सुरुवात केली। आता प्रयत्नानंतर मला कमीत कमी 3 तास लागले आम्हाला शोधायला। असलं नावाचा मुलगा होता तो आणि वय अंदाजे 17-18 वर्षाचा असेल। आम्हाला कॉल आल्यानंतर आमची टीम इथं पोहोचली आणि 3-4 तासानंतर आम्हाला शोध घेताना बॉडी भेटली। माझी अशी मागणी आहे की आपल्या तलावाकडे आज या भिंतीचं काम चालू असताना इथं जे फिरायला पर्यटक म्हणा किंवा कोणी तलाव बघण्यासाठी पोहण्यासाठी येत असतात नागरिक, आज अशी घटना घडली, खूप दुःखाची घटना घडलेली आहे। माझी अशी मागणी आहे की जेणेकरून हे काम पूर्ण होईपर्यंत इथं कोणतेही पर्यटक म्हणा किंवा पोहणारी मंडळी यांना येण्यास बंदी करावी, ही माझी विनंती की जेणेकरून अशी घटना घडणार नाही व याच्या प्रशासन लक्ष द्यावं।